जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील 3 वस्त्यांना गावांशी जोडणारा रस्ता खुला करून देण्याबाबत तत्कालीन तहसीलदार यांनी दाखल दाव्याचा निकाल देताना सदर रस्ता खुला करून द्यावा असा आदेश असताना तसेच त्यापूर्वीही अनेक अर्ज विनंत्या करूनही अखेर रस्ता खुला करून न दिल्यामुळे देवदैठण येथील नागरिक, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने जामखेड तहसील कार्यालयासमोर आज दुसऱ्या दिवशीही उपोषणास बसले आहेत। उपोषणास बसलेल्या आंदोलन कार्यकर्त्यांमध्ये देवदैठणचे माजी सरपंच मोहन बनकर, सेवानिवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, आश्रू बनकर, नारायण बनकर, खंडू बनकर, भीमराव बनकर, दशरथ बनकर, वामन बनकर, रघुनाथ बनकर, लीलाबाई बनकर, सुवर्णा बनकर, कांताबाई बनकर, निर्मला भोरे, लक्ष्मी भोरे, सोनू बनकर, विशाल बनकर, विकास भोरे यांच्यासह 50 ते 60 पेक्षा जास्त शेतकरी व महिला आंदोलनात सहभागी झाले आहेत। तसेच आम्हाला रस्ता मिळाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाहीत असा निर्धार या आंदोलकांनी केला असून संबंधित रस्त्याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। माझं नाव नीलवती भीमराव बनकर, गाव देवदैठण। आम्ही इथं बसलो 2 बनकर वस्ती या उपोषणासाठी बसलो। आम्हाला खूप रस्त्याची गरज आहे। आम्ही 2 पिढ्या झालं रस्ता आम्हाला देत नाहीत। रस्त्यावर गेलं की आम्हाला भांडायचे, रस्त्यासाठी शिवेगाळी करतात। आमच्या डिलिव्हरी बाया का मला शुगर आहे, मला आजार आहे। माझी 2 मुलं इथं नाहीत। माझी मुलं दोन्ही देशासाठी लढतात, आज मिलिटरीचे दोन्ही बी। आमची नेण्याची व्यवस्था कोणीही नाही। मग आम्हाला बनती रस्त्याची खूप खूप गरज आहे। माझं नाव दीपाली खंडू भोरे, राहणार देवदैठण बनकर वस्ती। आमच्या रोडला म्हणजे लहान वयोवृद्ध असू देत, लहान मुलं असू देत, आमच्या 2018 पासून तक्रार आहे या रोडची। या रोडमध्ये यांनी मंजुरीही दिलेली आहे, पण मंजुरी देऊन नुसते आश्वासनं देतात की आम्हाला आज रोड देऊ, उद्या रोड देऊ, पण अजूनही काय रोडची आमच्या दखल घेतली जात नाहीये। आम्ही 3 तारखेला उपोषणाचा इथे अर्ज केला होता। त्या अर्जाची आज पडताळणी सकाळी 10 वाजता केलेली आहे। तात्काळ आम्हाला रोड हवा आहे। आम्ही त्यासाठी आमरण उपोषण स्वीकारलं आहे। आम्हाला जोपर्यंत रोडची मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। जय हिंद, जय भारत। मी विमल महादेव बनकर, देवदैठण येथील बनकर वस्तीवरील राहणारे असून आमचे सगळे सहकारी भोरे जवळपासचे सगळे जे रस्त्यासाठी आलेले आहेत, उपोषणाला बसलेले आहोत। आमचे दीर भाई सगळे लढून बरेच दिवस झाले। निकाल येतो जातो आम्हाला नुसतं आश्वासन देतात। आमच्या डिलेवरी पेशंटला आम्हाला आणता येत नाही, शाळेत मुलांना येता येत नाही। अजून हे वृद्ध माणसांना पण एवढ्या फुटभर रस्त्यावरून चालायला येत नाही, पडतेत, खुबे मोडतेत, अपंग मुलांना झुळीत टाकून आणावं लागतं आणि खूप आम्हाला गरज आहे त्या रस्त्याची। आज आम्हाला 350 माणसाची वस्ती, 350 माणसाची वस्ती असून आम्हाला रस्ता पाहिजे तसा मिळत नाही। भांडणं होते, हाणामाऱ्या होत्या, JCPने खड्डे खाणले जाते, एखादा माणूस मरण, तर त्याच्यासाठी आम्हाला रस्ता पाहिजेच, गरज आहे म्हणून आम्ही मागतो आणि आम्हाला रस्ता द्यावा एवढीच आमची मागणी आहे। करुणा कल्याण बनकर आणि आडवणारे बरेच होते, पण आता सगळ्यांनी सह्या दिल्यात, एकाच माणसाने सही दिली नाही। बाबा एकनाथ हजारे यांनी रस्ता अडवला एवढ्या माणसांचा। मी राहणार देवदैठण, इतर सर्व शेतकरी समजते आमचे सगळे वस्तीवरील सगळे शेतकरी मंडळी हे आम्ही आज इथं आमच्या पूर्ण आजपर्यंत 2018 पासून आम्ही आज तक्रार करीत आलो आहे तहसीलदाराकडे, त्याच्याकडे तरी आमचा निकाल झाला की परत दुसरा तहसीलदार येतो की लगे अपीलमध्ये जाते, त्याचा निकाल झाला की अपीलमध्ये जाते। आम्हाला आजपर्यंत रस्ताच नाही। आज 25/10/2024ला आम्ही ही केस दाखल केलेली, तेव्हापासून आम्हाला कसलाच रस्ता मिळाला नाही। आणखी आज ह्या टोकाचं पाऊल घेतलं की आम्ही आज रस्ता झाल्याशिवाय उठणार नाही असं आमचं हे उपोषण आम्ही ठेवलेलं आहे।